श्रीगुरुभ्यो नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः सर्वदेवीभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। समचरण सरोजं सादरनीलाम्बुधाभं जगन्निहितपाणिं मण्डलं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। मोहं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। श्री गुरुचरणारविन्दाभ्यां नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज की जय। श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। मंगलमूर्ति आणि थोडी पेटी देवाडून पेटीचा मेन देवाडून आवाज माझा मेन आणि बेस दे बेस केलं बरोबर। दोन दिवस जसा भरीव येत होता तसा भरीव नाही येत मला माईकच्या खूप जवळ जायला लागतं। हा बस करेक्ट करेक्ट आणि पेटी दोरे वाढून किंचित जय जय राम राम कृष्ण हरी हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम 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 हरि जय जय राम हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम। गोवर्धन गोपाल गोपाल गोकुल संकटहार राम गोकुल संकटहार हरि जय राम राम कृष्ण हरि हरि जय राम।
रसा नव 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 नीत रसा नवनीत प्रिय नवल विनोद विहारी नवल विनोद विहारी हरि जय जय सुनत दुख विमोचक दुर्जन संगम हरि 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 जय जय राम राम सुनत दुख विमोचक दुर्जन संगम हरि 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 जय जय राम हरि जय जय राम शरणागत दीना दीना शरणागत दीना शरणा शरणागत दीना शरणी नेई रामा शरणागत दीना शरणागत चरणी करुणा दृष्टि निहारी रामा करुणा दृष्टि निहारी 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 रामा शरणागत दीना चरणी करुणा दृष्टि रमा करुणा दृष्टि रामा करुणा दृष्टि करुणा रामा करुणा दृष्टि निहारी 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 जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम 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 रूप महताल रूप महताल रूप रूप पाहता दोषणी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी
सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर बापर घुमा पंढरीनाथ भगवान की जय। अत्रिनंदना जगज्जीवना अत्रिनंदना जगज्जीवना तुझा एक आधार अत्रिनंदना जगज्जीवना तुझा एक आधार श्रीपाद श्री वल्लभ नरहरि सगुण ब्रह्म साकार श्रीपाद श्री वल्लभ नरहरि सगुण ब्रह्म साकार तुझे नाम अन्न तुझे रूप है गोड़ किती आहे तुझे नाम अन्न तुझे रूप है गोड़ किती आहे दत्ता गोड़ किती आहे सकल जीवांच्या हृदया तरी पूर्ण भरून राहे सकल जीवांच्या हृदया तरी पूर्ण भरून राहे निशिदिनी तुमचे स्मरण खडावे नाम नित्य गाऊ निशिदिनी तुमचे स्मरण खडावे नाम नित्य गाऊ दत्ता नाम नित्य गाऊ भक्त वत्सला परमौदारा अंतन को पावो भक्त वत्सला परमौदारा अंतन को पावो दीनदया घन परम कृपाळू अशी तुमची ख्याती दीनदया घन परम कृपाळू अशी तुमची ख्याती दत्ता अशी तुमची ख्याती उत्पत्ती लय तुझी राख श्री विश्वंभर श्रीपती उत्पत्ती लय तुझी राख श्री विश्वंभर श्रीपती अनन्य भावे शरणागत मी देहि त्वत्पदी थान अनन्य भावे शरणागत मी देहि त्वत्पदी थान दत्ता देहि त्वत्पदी थान श्री वल्लभ अज्ञदास परिकरिण्याचा उद्धार श्री वल्लभ अज्ञदास परिकरिण्याचा उद्धार अत्रिनंदन हो जगज्जीवना तुझा एक आधार अत्रिनंदन हो जगज्जीवना तुझा एक आधार श्रीपाद श्री वल्लभ नरहरि सगुण ब्रह्म साकार श्रीपाद श्री वल्लभ नरहरि सगुण ब्रह्म साकार सगुण ब्रह्म साकार सगुण ब्रह्म साकार दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा
श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज की जय। श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। जगदम्बा माता की जय। भारत माता की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। नमः पार्वती पते हर हर महादेव। महारुद्र हनुमान की जय। मंगल मूर्ति मोरया ऐसे जाना जी उदास। भक्त ऐसे जाना जी उदास। भक्त ऐसे जाना जी उदास। भक्त ऐसे जाना जी उदास। गेले आशा पाश निवारो गेले आशा पाश निवारो गेले आशा पाश निवारो विषय तो त्यांचा झाला नारायण। विषय तो त्यांचा झाला नारायण। नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण। नावडे ते जन धन माता पिता। नावडे ते जन धन माता पिता। विषय तो त्यांचा झाला नारायण। विषय तो त्यांचा झाला नारायण। नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण। नारायण विषय तो त्यांचा। निर्वाणी गोविंद राहे मागे पुढे। निर्वाणी गोविंद राहे मागे पुढे। निर्वाणी गोविंद राहे मागे पुढे। काहीच साकडे पडूने। काहीच साकडे पडूने। भक्त ऐसे जाना उदास। भक्त ऐसे जाना उदास। भक्त ऐसे जाना। तुका म्हणे भावे सत्य कर्मा साय। तुका
म्हणे भावे सत्य कर्मा साय तुका म्हणे भावे सत्य कर्मा साय घातलिया भय नरका जाणे घातलिया भय नरका जाणे भक्त ऐसे जाणा जीवे उदास भक्त ऐसे जाणा जीवे उदास गेले आशा पाश निवारो गेले आशा पाश निवारो गेले आशा पाश निवारो भक्त ऐसे जाणा जीवी उदास भक्त ऐसे जाणा भक्त ऐसे जाणा भक्त ऐसे जाणा जीवी उदास पंढरीनाथ भगवान की जय। नमस्ते शारदे देवी सरस्वती मते प्रदेव सत्वं नम जिह्वाग्रे सर्व विद्या प्रदाते सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते शुभा सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिणा योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ईसा नमस्कार त्या सद्गुरु रामदासा जयांचा जनी जन्मनामार्थ झाला जयानी सदा वासनामार्थ केला जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय पंढरीनाथ भगवान की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ति इकडच्या माणसाने आणखी पुढे सरकून घ्या म्हणजे माता भगिनी मागे बसता येईल ते ना जिकडे मागे बसू शकते दोन वेळा मी ग्वाल्हेरला येऊन गेलोय कुणालाही खाणार नाही माहितीये आज मुख्य दिवसाच्या या कीर्तन सोहळ्यासाठी तुम्ही आम्ही जमलो आहोत मध्यंतरामध्ये थोडा सत्कार वगैरेच थोडस कार्यक्रम आटवायचा असल्याने आणि सगळ्यांना गाणं ऐकता यावं या उद्देशाने कीर्तनानंतरची आरती झाल्यानंतर बाहेर सरबत आणि जो काही नाश्ता असतो तो खाऊन झाल्यानंतर लगेच या ठिकाणी अर्धा तास बुवा आत्ता उभे आहेत नंतर खाली बसणार आहेत गायला त्यासाठी थोडं पूर्वरंग थोडा आटोपता घेतो पटकन आणि उत्तरंगातल्या पांडुरंगांच्या कृपेच्या कथेकडे जातो भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशापाश निवारो विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे ते जन धन माता पिता निर्वाणी गोविंद राहे मागे पुढे काही तो साकडे पडवणे दी तुका म्हणे भावे सत्यकर्मा साह्य घातलिया भय नरका झाले 16व्या शतकामध्ये आलेल्या
तुकोबांची भाषा जरा परखड होती. जसा देश तसा वेश करावा लागतो आणि जशी समोरच्याची वागणूक तशी भाषा ठेवावी लागते. धटासी आणावे धट, उद्धटासी उद्धट, खटनटासी खटनट असं वागावं लागतं. त्यामुळे माऊलींच्या काळातली भाषा, 12व्या शतकामधली भाषा, नंतर आलेल्या नाथांची भाषा, त्याही पुढे आलेल्या 16व्या शतकामधल्या समर्थांची भाषा. समर्थ आणि तुकोबा हे दोन्ही संत समकालीन असताना दोघांची भाषा तितक्याच परखड आहे. पण तुकोबांची भाषा म्हणजे बोलायचंच नाही. म्हणजे समर्थ काहीतरी लिहास ठेवतील वाङ्मय काढून बघितल्यानंतर भाषेचं. तुकोबा म्हणजे तिथल्या तिथं झाडूनच मोकळे होतात. आणि तसाच एक कुठेतरी धमकी वजा सूर, धमकी चांगल्या अर्थाने बघा, पण धमकी वजा सूर तुकोबांच्या या अभंगामध्ये शेवटी तुकोबा देतात. तुका म्हणे वावे सत्य कर्मा साह्य, घातलिया भय नरका जाणे. भक्त ऐसे जाणा जे देही उदास. तुकोबांचं म्हणणं आहे की जे भक्त असतात, भगवंताचे भक्त असतात, एकनिष्ठ भक्त असतात, हे भक्त कसे असतात तर ते देहावरती उदार असतात, देहावर उदास असतात. एखादा नुसताच बसून राहिले, त्याला विचारलं का रे असं बसलास? नाही, तुकोबांच्या शब्दाचं पालन करतोय. म्हणजे उदास. म्हटलं म्हणजे एरंडेल ते घेतलं असेल, लागू पडलंय म्हणून उदास का कसं काय? चेहरा साधारणतः तसाच असतो. चेहऱ्यावरची किंवा शरीरावरची उदासीनता तुकोबाला किंवा कुठल्याही संतांना अभिप्रेतच नाही. भक्त ऐसे जाणा जे देही उदास, ऐसे भक्त जाणा जे देही उदास असं तुकोबा म्हणले नाही. शब्दांमधला भेद लक्षात घ्या. जे भक्त असतात ते भक्त भगवंताच्या सेवेसाठी, भगवंताच्या कार्यासाठी, त्याच्या भक्तीसाठी स्वतःच्या जीवावर उदार असतात असं तुकोबांचं प्रतिपादन आहे अभंगातलं. देहावरती जे उदास असतात, देहावरती काही कारणाने जे उदार असतात, ते भगवंताचे भक्त असतील तशी खात्री नाही देता येत. ऐसे भक्त जाणा जे देही उदास, याचा अर्थ हा होतो की जे देहावरती उदार असतात, उदास असतात, ते भक्त असतात. देहावरती उदार असणारी माणसं काही कमी आहेत का जगामध्ये? देहावर उदार असणं काय असतं एकदा बघायचं असेल तर मुंबईमधल्या लोकलमध्ये येऊन बघा. काही कारणाने कधी मुंबईत आले असतील आणि नेमके गर्दीच्या वेळेला अप किंवा डाऊनला जे सापडले, सेंट्रल लाईन असेल, हार्बर लाईन असेल तर वेस्टर्न लाईन असेल. वेस्टर्न लाईनला तर हात कुत्रा खात नाही, म्हणजे चर्चगेट बोरिवली. त्यातले तर आमची सेंट्रल लाईन बरी, कल्याण डोंबिवली कसारा. पण सकाळच्या वेळेला ज्या वेळेला लोकांना नोकरीवरती जायचं आहे, अशा वेळेला पगार काही फार मोठा असेल असं नाही हो. गावाकडनं आलेली माणसं असतात, तिथं काही उत्पन्न मिळत नाही म्हणून शहरामध्ये मुंबईत येतात. कुठेतरी कसाऱ्याला, खोपोलीला, आसनगावला राहतात किंवा डोंबिवलीमध्ये राहतात, कल्याणला राहतात, कळवा मुंब्राला राहतात. आणि सकाळी दादरकडे आणि मुंबईकडे जाण्यासाठी ज्या एवढ्या लोकल सोडलेल्या असतात, दर 3 मिनिटाला एक लोकल धावते. आपल्याला कल्पना नसेल कदाचित, पण मुंबईमध्ये साधारणतः कल्याण ते सीएसटी या मार्गावरती दर 3 मिनिटाला, दर 3 ते 5 मिनिटाला एक लोकल धावते. पण एवढ्या लोकल धावून सुद्धा येणारी प्रत्येक लोकल बूट शिरकायला वावण्या एवढी पॅक असते. माझ्या सुदैवाने फक्त कधी ट्रेन गाठायची असेल तरच लोकलला कधी कधी गर्दी जायची वेळ येते. अन्यथा शक्यतो गर्दीची वेळ टाळूनच मी आपला लोकल मधून जाऊन येतो. मग ही जी काही 10-20 हजार, 15,000, 20,000, 25-30,000, 40,000 हा पगार मिळवण्यासाठी कल्याणवरून, डोंबिवलीवरून सकाळी ट्रेन आल्यानंतर जी खचाखच ट्रेन भरून येते, त्या ट्रेन मध्ये चलो अंदर बहुत जगह है. वास्तविक पाहाल तर आतमध्ये बोट शिरकायलाही मिळून नसतं. म्हणून मी लोकांना कायम सांगतो, तुम्हाला आशावादी लोक बघायचे असतील तर मुंबईतल्या लोकलची गर्दी बघा. प्रचंड आशावाद आहे. आतमध्ये जराही जागा नसताना ते पुढच्याला सांगतात, पुढे सरकत राहा, आगे चलो, अंदर बहुत जगह है.
आयुष्यात पुढे जा असं सारखं सांगणारी माणसं दोनच, एक कंडक्टर पुढे सरकत राहा आणि दुसरी लोकलच्या मागून आपल्या मागून असणारी माणसं. आणि त्याच्यातून आपण जेव्हा आतमध्ये चढतो, जी माणसं आतमध्ये गेली ती गेली, पण आतमध्ये गेल्यानंतर सुद्धा पाय सुद्धा सरळ ठेवता येत नाही, ते असे ठेवायला लागतात. श्वास गुदमरतो आतमध्ये आणि असं पुढची 50 मिनिटं प्रवास करायचा आहे दादरला उतरेपर्यंत. पण दादरला उतरताना गर्दी इतक्या फोर्सनी उतरते की आपल्याला काही करावंच लागत नाही. मुंबईत प्रथम जेव्हा गेलो होतो तेव्हा या लोकलची भीती वाटत होती. म्हटलं कसं प्रवास करायचं. एकानं मला सांगितलं, मला म्हणलं अरे काही का फार करावं लागत नाही, आपण उभं राहायचं, मागची माणसं आत ढकलतात. म्हटलं उतरताना तसं ताळातील उभं राहायचं, मागची माणसं बाहेर ढकलतात. परवा घरी त्यावर विनोद पाठवला होता. नवीन माणूस म्हणाले मुंबईत आला आणि त्याला म्हणे मुलुंडला उतरायचं होतं. बिचाऱ्याने ठाण्याला लोकल पकडली आणि मग त्याला कळलं की ही लोकल फास्ट आहे, मुलुंडला थांबत नाही. तर त्यांनी सांगितलं एक काम कर, मुलुंडला थोडी स्लो होईल, त्याच्यात पटकन उतरून जा. त्या बिचाऱ्यानं साहस केलं, उतरायचं. पटकन उतरला, पण ते नेहमीची सवय नसल्यामुळे उतरून तसाच पुढे धावत गेला. धावत एवढा गेला की तो पुढच्या डब्यापर्यंत धावत गेला. मुंबईतली माणसं अतिशय कोऑपरेटिव्ह आहेत. तो धावताना दिसल्याबरोबर आतमध्ये परत ओढला पुढच्या गेटात आणि आत ओढून त्याला सांगतात, अरे बेटा जल्दी करो, अभी ट्रेन छूट जाती, इसको तो छोड़नी थी अभी. फिर से पकड़ के अंदर बैठा गया उसको. सांगायचा मुद्दा हा, विनोद विसरून जा, पण उभं राहायला सुद्धा वाव नसते. अशा ठिकाणी स्वतःची बॅग, स्वतःची सॅक सांभाळून, पाकिट सांभाळून, मोबाईल सांभाळून कुठपर्यंत लोक उभी राहतात. टपावरचं पाणी खाली येतं, त्याची खाच केलेली असते लोखंडी, त्या खाचेत हात अडकून 50 मिनिटाचा प्रवास करायचा. जरा लोंढा सरकला आतून तर केव्हाही खाली पडायची शक्यता, क्षणार्धामध्ये जीव जायची किंवा हातपाय मोडायची शक्यता. असे जीवावर उदार असणारे, हे जीवावर उदारच येत नाही, यांना भक्त म्हणता येतो. भक्त म्हणता येईल, पण हे भगवंताचे भक्त म्हणता येतील का? धनाचे भक्त म्हणता येईल. जीवावरती उदार होणारी माणसं काय चोर, काय जीवावरती उदार नाहीये? चोरी करणारी माणसं काही चोर उदार नाही जगात? त्यांच्यासारखे उदार कोणी नाही. त्याला विचारलं का रे पाकिट का मारतो स्टेशनवरती? तो म्हणलं म्हणजे काय, माऊलीने सांगितले जे जे जयाचे विहित कर्म. माझ्या 4 पिढ्या याच स्टेशनवर पाकिट मारत मोठे झाले, पुढे मी करतोय ते काम. अरे पण म्हटलं काहीतरी कष्टाचं काम कर ना. मग तुम्हाला काय वाटलं यात कष्ट नाहीये, स्किल नाहीये? आपल्या धंद्याचं मार्केटिंग करतो आपल्यासमोर. मला म्हटलं तुम्ही काय करता? म्हटलं कीर्तन करतो. झाडून टाकलं मला. त्यात काय मोठं आहे? तो म्हटला समोर माणूस उभा आहे ना, त्याच्या खिशातलं पाकिट तुम्हाला काढता येईल काय? म्हटलं नाही. मग माझ्याकडे स्किल आहे म्हटलं, ते आय एम अ स्किल्ड वर्कर. अरे पण म्हटलं काहीतरी घाम अंगातून जाईल, घामाचा पैसा. मग तुम्हाला काय वाटलं यात घामाचा पैसा नाही? पाकिट काढताना समजा त्याला पटकन कळलं की दुसऱ्या कोणी पाहिलं तर पोलीस मागे लागतात, माणसं मागे लागतात, बेदम मारतात. त्यांचा मार वाचवण्यासाठी मैलोनमैल उन्हातून पळावं लागतं, अंगातून थपथप थपथप घाम गळतो. घामाचा पैसा आहे, फुकटचा आहे का? पण म्हटलं एवढं सगळं करतोस, तुला भीती नाही वाटत? कशाची भीती कशाला वाटते? सकाळी कामाला सुरुवात करण्यापूर्वी मी स्वामींच्या मठात जाऊन येतो आधी. त्याला काय होतं? स्वामींनी सांगितलंय ना, भिवू नकोस, आय एम विथ यू. होय, लक्षात घ्या, भक्त ऐसे जाणा जे देही उदास. सांगायचा मुद्दा इतकाच आहे की भगवंताचं कार्य करताना, धर्म कार्य करताना, देव कार्य, देश कार्य करताना जे जीवावरती उदार असतात, तुकोबा अशांच्या पायावरती डोकं ठेवायला तयार आहे. भक्त ऐसे जाणा जे देही उदास. त्यांचं पुढचं लक्षण सांगतात, गेले आशापाश निवार. गेले आशापाश निवार. आशा कशाला म्हणतात माहितीये ना? आशा या शब्दाचा अर्थ जी कायम आ करायला लावते ती आशा. इच्छा राहते.
आशा असायला हरकत नाही, बरं संत कधी सांगत नाहीत की आशा असू नये, पण आशा कशी असावी, जी आशा मला पाशामध्ये म्हणजे बंधनामध्ये टाकणार नाही अशी आशा असावी. आणि मग हे जे भक्त असतात ना, त्यांच्या आशा पाश ते निवारून त्याच्या पलीकडे गेलेले असतात, आणि निवारल्यामुळे तुकोबा पुढची ओळ देतात, विषय तो त्यांचा झाला नारायण. पण नारायण म्हणजे फक्त दगडामधला नारायण का? जे जे भेटे भूत तेथे मानिजे भगवंत. प्रत्येकामध्ये भगवंत बघायची सवय झालेली, चित्ताला एक सवय पडलेली वर्ण इंद्रिया सकळ प्रत्येकामध्ये नारायण भरू नये. आणि ह्याच्यामध्ये जो जो कोणी येईल, नावडे ते जन धन माता पिता, पण याच्यामध्ये जे जे कोणी येतात, जन येतात, धन येतं, माता पिता जरी आले तरी तेही आवडत. तशा कथा अनेक देता येतील, पण नुकताच त्यांचा वैशाखामध्ये अवतार झालाय. वैशाख शुद्ध चतुर्दशीला 10 अवतारांपैकी एक विलक्षण अवतार जो भगवंतांनी घेतला, तो अवतार म्हणजे भगवान नृसिंहांचा. त्याच्या बापानं ज्या ज्या म्हणून अटी घातली होत्या त्या सगळ्या अटी पूर्ण करणारा एक अलौकिक अवतार भगवंताचा झाला नृसिंहांच्या रूपाने. पण हा अवतार होण्यासाठी त्यांचा भक्त प्रल्हाद त्यांना किती भोगावं लागलं. नमरे यास्तवनेला, हा पोरगा नारायणाचा जप करतो म्हणून स्वतःच्या आई करवी त्याला विष सुद्धा पाजवायचा प्रयत्न केला. ज्या आईनं दूध पाजलंय त्याच आईच्या हातून विष पाजवायचा प्रयत्न केला हिरण्यकश्यप. आणि एवढ्यानं तो मरत नाही म्हणून मग काय केलं, गळ्यामध्ये दगड घातला त्याच्या बांधला, आणि नमरे यास्तवनेला पर्वत शिखरासी लोटीला खाली, पर्वत शिखरावरून लोटून दिला खाली. परितो निर्भय चित्ती वाही नारायणासी लाखोदी. देह जावो अथवा राहो, तुझं नाम सोडणार नाही. पण तुम्हाला खरं सांगू का, हे सगळं करताना मनामध्ये एक दृढ विश्वास असतो. काय? निर्वाणी गोविंद राहे मागे पुढे, माझ्या मागे आणि पुढे भगवंत अखंड आहे. भगवंत मला सांभाळायला बसला आहे. आता भगवंत माझ्याकडे बघतो आहे, याचे 2 अर्थ होतात. म्हणजे जे चांगलं कार्य करतायत त्या कार्यामध्ये काही विघ्न आलं, काही शंका आली तरी मन सांगतं, काळजी करायचं कारण नाही. एक प्रसिद्ध भक्तिगीत आहे जे गोव्याच्या भूमीमध्ये तयार झालं, माहितीये ना शब्द? मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. मागे उभा मंगेश, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, याचे अर्थ 2 होतात. सद्भक्तासाठी काही अडचण आली तरी माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, आणि जे दुर्जन आहेत, दुष्कर्म करणारे आहेत, त्यांना वचक म्हणून सुद्धा माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. आनंदभाऊ फार सुंदर सांगतात, म्हणाले भगवंत हा असा आहे की त्याने एक माणूस ठेवलाय, त्याचं नाव आहे चित्रगुप्त. आणि तुमच्या माझ्या सगळ्या कर्मांची गुप्त चित्र हा चित्रगुप्त वर बसून काढत असतो. चित्रगुप्त गुप्त चित्र काढतो आणि त्याचा एक अल्बम तयार करतो, आणि तो अल्बम तुमचा माझा जीव वर गेल्यानंतर समोर ठेवतो. बघा आपण काय काय केलं. तुमच्या विस्मृतीमध्ये गेलं असेल तर आमच्याकडे सगळा डाटा सेव्ह आहे. बघा देहावरती उदार असणं, आणि उदार असताना सुद्धा कितीही त्रास झाला, कितीही कष्ट पडले, कितीही अडचणी आल्या तरी भगवंतावरचा दृढ विश्वास इतकाही हलत नाही, हे खऱ्या भक्ताचं लक्षण आहे. म्हणजे जे परवाच्या मी कीर्तनामध्ये सांगितलं
की उपासना करताना कुठेतरी माझ्या श्रद्धा डळमळीत झाल्या तर आजपर्यंत केलेली सगळी उपासना फोल ठरते. मी उपासना करतो आहे याच्यामध्ये माझ्या बरोबर भगवंत आहेच हा दृढ विश्वास. कोणीही मला जरी डावललं तरी भगवंत मला डावलणार नाही हा दृढ विश्वास. हा दृढ विश्वास सगळ्या संतांना होता म्हणून भगवंत त्यांच्या मागे उभा होता. अन्यथा तसं म्हणाल तर संत संत म्हटल्यानंतर सुद्धा हे नव्हे हा हेही संतच आहेत. त्या संतांच्या आयुष्यात तसं म्हणाल तर सुखाचे काय क्षण होते हो, काय क्षण होते सुखाचे. एक एकदा तुकोबांच्या घरामधली चूल देखील पेटत नसे पण कशाचाही मोह नाही. बायकोने अंगावरती बरेच मिळालेले दागिने घातले आणि म्हणाली बघा कशी दिसते मी, फार बेकार दिसतेस म्हणाले, फार बेकार दिसतेस. काय करू, उतरव म्हणाले सगळे दागिने. ते सगळे दागिने अंगावरचे उतरवून टाकले आणि एक फुटका मणी फक्त अंगावरती ठेवला. आणि मग तुकोबांचं उत्तर आहे, आता बघ किती गोड दिसतेस. काय विलक्षण मनाचं निर्लेपत्व असावं महाराज, काय विलक्षण निर्लेपत्व. आणि सर्वांमध्ये भगवंत बघायची सवय झालेली. पिशाच्य नाचत समोर आलं, तुकोबांच्या पिशाच्य नाचत समोर आलं 11 विकराळ, त्यालाही नमस्कार केला आणि पटकन म्हणाले पांडुरंगा या रूपातही काय सुंदर दिसतोस रे. पिशाच्याच्या ठिकाणी सुद्धा पांडुरंग दिसावा. महार 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 म्हणून ज्यांना हिडवलं असे चोखा मेळा काय सुख होतं आयुष्यातून, काही सुख नव्हतं. ज्या चोखा मेळाला कधीही पंढरपुराच्या त्या पांडुरंगाच्या राऊळामध्ये जायची सुद्धा त्यावेळेला परवानगी नव्हती. का? जातीमुळे. मग जे कधी मंदिरामध्ये गेलेच नाहीत ते भगवंताच्या गळ्यातला रत्नहार कुठून जोडतील. पण कसं असतं, भगवंत या ना त्या रूपाने त्यांना भेट देतो, त्यांच्या बरोबर येतो. अशा कथा आहेत चरित्रामध्ये. लोक वाटेल तशी बोलायची चोखा मिळाला नव्हे, प्रसंगी मारहाण सुद्धा व्हायची. पण एवढी मारहाण झाल्यानंतर कैवारी कोण होता हो चोखा मेळ्यांचा. या लौकिक जगामध्ये तर कैवारी कोणी नव्हता पांडुरंगा व्यतिरिक्त. पण दाद मागायची असेल, मनातलं सगळं त्याच्यासमोर ओकायचं असेल तर काय करायचं, महाद्वारापाशी यायचं, महाद्वारापासून खूप दूर उभं राहायचं. लोकांना आपला धक्का लागणार नाही, आपला स्पर्श होणार नाही असं उभं राहायचं आणि तिथून पांडुरंगाला साद घालायची. धाव 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 घाल विठू आता चालू नको मंद, धाव घाल विठू आता चालू नको मंद. पडवी मज मारिती ऐसा, पडवी मज मारिती ऐसा, पडवी मज मारिती ऐसा. काय केला अपराध, काय केला अपराध, धाव घाली विठू आता चालू नको मंद, धाव घाली. विठोबाचा हार तुझ्या कंठी कैसा हार, विठोबाचा हार तुझ्या कंठी कैसा हार. शिव्या देऊन म्हणती महारा देव वाटवीला, शिव्या देऊन म्हणती महारा देव वाटवीला. धाव घाली विठू आता चालू नको मंद, धाव घाली विठू, धाव घाली विठू, धाव घाली विठू आता चालू नको मंद. धाव घाली विठू आता चालू नको मंद, भडवे मज मारिती ऐसा. काय केला अपराध. अरे मी मंदिरामध्ये कधी आलोच नाही तर हार कुठून चोरेल. माझ्यावर हात चोरल्याचा आळ घेतात रे, वाटेल तशी मारतात मला.
पण भगवंता मी तुझी एवढी भक्ती करतो पण माझ्या पदरात जरा सुख टाकत नाहीस, आजपासून तुझं तोंड सुद्धा बघणार नाही, अजिबात तोंड सुद्धा बघणार नाही. असं कधीही संत म्हणाले नाहीत, असं कधीही भक्त म्हणाले नाहीत. उलट जेवढा त्रास अधिक तेवढा भगवंताबद्दलचा वाटणारा कणव अधिक, तेवढी भगवंताची ओढ अधिक. भगवंताच्या घरचा न्यायच असा आहे की भगवंत स्वतःकडे पूर्ण ओढताना बाकी सगळ्या आसक्ती तुमच्या माझ्यापासून दूर करायला लागतो. माझ्याकडे यायचं असेल तर हे सगळं बाजूला ठेवायचं, स्वतःचा मीपणाही बाजूला ठेवायचा आणि मग माझ्याकडे यायचं. मी काय म्हणतो ना, लोक म्हणतात आम्ही सर्वस्व अर्पण केलं, भगवंत भेटत नाही. म्हटलं आपण सर्व अर्पण करतो पण आपण स्वच नाही अर्पण करत, इथे मोठी चूक होते. तो स्व स्वतःकडे राहतो आणि मी अर्पण केलं ही भावना स्वमुळे कायम राहते. ही भावना ज्या दिवशी जळाली त्या दिवशी आशापाश निवारोनी आम्ही गेलो असं म्हणायला हरकत नाही. आणि जे स्वतःच्या देहावरती उदार होऊन उदास होऊन दुसऱ्यासाठी उभे राहायला तयार आहेत, दुसऱ्यासाठी मरायला तयार आहेत, त्यांचं आयुष्य कृतार्थ करायला कमलनाम सर्वेश्वर पांडुरंग बसला आहे. पण अशा चांगल्या कार्यामध्ये जर तू आडकाठी करणार असशील, राम मंदिर बांधायचं, त्याची प्राणप्रतिष्ठा करायची, शंकराचार्य या पदावरती आपण आरूढ असताना जर आपण वाटेल तशी स्टेटमेंट देणार असाल, शंकराचार्य या पदावरती आपण आरूढ असताना केवळ कुठल्या तरी पक्षाला विकले जाऊन आपण वाटेल तशी स्टेटमेंट देणार असू तर त्यांच्यासाठी शेवटचं चरण आहे. तुका म्हणे व्हावे सत्य कर्मा साह्य, आणि हे व्हायचं नसेल तर तुम्ही शंकराचार्य असाल तरी सुद्धा घातलिया भय नरका जाणे. सुटल्यास अधिक सांगणे. सगळेजण व्हॉट्सअप बघतात, फेसबुक बघतात, सोशल मीडिया बघतात. ज्यांना कळलं नसेल त्यांनी फेसबुक वरती सोशल मीडियावरती बघायला हरकत नाही. कीर्तनामध्ये नावं घेतली की बुवाच्या नावाने पुरावे तयार होतात, मग बुवाला पुरावा का गाडावा अशी लोक तयार असतात. त्याच्यासाठी उत्तरंगामधल्या कथेकडे जाताना मुद्दा इतकाच धरायचा आहे की दुसऱ्यांसाठी उभं राहताना, दुसऱ्यांसाठी काही करताना भगवंत माझ्या मागे अखंड उभा आहे, काळजी नसावी. अनन्यास चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां विद्याभिमुखानां योगक्षेमं महां. हे भगवंताचं वाक्य कायम ते करून करून दाखवतातच. यावरचा असलेला दृढ विश्वास धरूनच कार्य करायचं. भगवंत चालत येणारच आहेत. ते कसे चालत येतात? उत्तरंगामध्ये गोड कथा, पण थोडं 10 मिनिटं हातामध्ये ठेवतो आणि पूर्वरंगाला थोडा विराम देतो. भक्त ऐसे जाणा जे देवी उदास, भक्त ऐसे जाणा जे देवी उदास. गेले आशा पाश निवारो, गेले आशा पाश निवारो. भक्त ऐसे जाणा जे देवी उदास, भक्त ऐसे जाणा जे देवी उदास. तुका म्हणे भावे सत्य कर्मा साह्य, तुका म्हणे भावे सत्य कर्मा साह्य. घातलिया भय नरका जाणे, घातलिया भय नरका जाणे. भक्त ऐसे जाणा जे देवी उदास, भक्त ऐसे जाणा जे देवी उदास, जे देवी उदास, जे देवी उदास. पंढरीनाथ भगवान की जय. Hey, you forgot.
त्या शताब्दी सोहळ्यात आपण सर्व केदार बुवाकडे यांचे कीर्तन ऐकत आहोत. या शताब्दी सोहळ्यात यांचं हे 4था दिवस कीर्तन चाललेलं आहे. आज कीर्तनाचा शेवटचा दिवस आहे यांचा. उद्या श्री राजेंद्र बारिक यांचा भजन संध्या इथे करण्यात येत आहे. आता श्री विठ्ठलतर्फे भगवानचं आणि संगत करणाऱ्या साथींचं सत्कार केले जात आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे की ज्यांनी सत्कार करायचा आणखी आहे त्याचा करून घ्यावा. आणि संतीच्या नंतर कीर्तनानंतर श्री थोडासा अभंग आम्ही त्यांना प्रार्थना केली आहे की त्यांचे अभंग आम्हाला भजन ऐकायचे आहे. तर ते गुरुप्रसाद नंतर आपण सर्व त्याचं ऐकू शकता. ज्याला श्रद्धा असेल तरी ऐकू शकता. गावंडे काकांना विनंती करतो की त्यांचा सत्कार करण्याचा. पंढरीनाथ भगवान की गोपाल कृष्ण भगवान की राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की मंगल मूर्ति. एकादशीच्या या महापर्व सोहळ्यासाठी आज संध्याकाळी इथे आलेले साधारणतः जवळपास सगळे जे इथून लांब असतात त्यांना काही वेळा शक्य नाही होत. पण बाकीचे जे अन्य श्रोते आहेत ते इतरत्र अनेक ठिकाणी कीर्तनाला जात असतात. अनेक कीर्तनकारांची कीर्तन ते ऐकत असतात, प्रवचन ऐकत असतात. त्यामुळे अनेक आख्यानं, अनेक विषय, अनेक चरित्र आपले ऐकून झालेली आहेत. त्यामुळे आजचं चरित्र काही तुम्हाला नवीन नाही. सांगणारा जरी बदलला तरी थोडी पद इकडे तिकडे होतील, पण साधारणतः त्या चरित्राचा ढाचा तो तसाच राहतो. कथा अशी घडली महाराज. काय असतं, राष्ट्रीय चरित्रालाच फक्त सणावल्या असतात असं नाही. पौराणिक कथांना किंवा भगवंतांच्या चरित्रांना सुद्धा सणावल्या असतात, साल असतच. कधीचा प्रसंग आहे हा. शके 1390. आता शक सांगितले. इसवी सन त्याचा एक साधा हिशोब आहे, लक्षात ठेवायला सोपा सांगतो. शकामध्ये 78 वर्ष मिसळली की त्याचं इसवी सन होत. 1390 अधिक 78 म्हणजे झालं 1468. शके 1390 ते शके 1397.
1390 ते शके 1397, 7 वर्ष खुद्द भगवंतांच्याच पंढरपुरामध्ये आणि आसपास 7 वर्ष सलग दुष्काळ पडला. मराठीमध्ये सांगायचं तर जस्ट इमॅजिन काय घडलं असेल. 7 वर्ष पाऊसच नाही, काय करणार. अनेक लोक पाण्याविना आणि अन्नाविना तडफडून मेली. जनावर तर कितीतरी मेली. माणसं, लहान मुलं, म्हातारी माणसं किती गेली, ह्याला काही प्रमाणच नाही. 7 वर्ष पाऊस नाही, काय करायचं महाराज. हा ऐसे लोटता दिवस बहुत, ऐसे लोटता दिवस बहुत, दुष्काळ पडला अकस्मात, तेने जीव समस्त क्षुधेने अति पीडिले. खायला अन्न मिळेना, प्यायला पाणी मिळेना. 7 वर्ष दुष्काळ. खरी तसं म्हणाल तर पावसाची नक्षत्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता सध्या नक्षत्र चालू आहे. मृग, आर्द्रा, पुनर्वसू ही सगळी पावसाची नक्षत्र करतात. आता अलीकडे पावसाची नक्षत्र, त्या नक्षत्राची वाहनं, आपलं पंचांग जवळपास कालबाह्य झाल्यामध्ये जमा. आता लोकांना फक्त इंग्रजी साल आणि इंग्रजी तारीख माहिती आहे. पाऊस कधी 7 जून. पंचांग माहिती नाही. बरोबर, 7 जून एवढं माहिती आहे लोकांना. कुठला 7 जून नि कुठला 7 जुलै, पाऊसच नाही 7 वर्ष महाराज. आणि आता आपल्याला आपलं गाव सोडावं लागणार नव्हे. पंढरपुरामध्ये आपण राहूच नये अशी कदाचित पांडुरंगाची इच्छा असावी. असं म्हणून सगळी गावातली माणसं पांडुरंगाच्या राऊळामध्ये एकत्र आली आणि पांडुरंगाला विचारलं, पांडुरंगा, अरे या गावचा पाटील ना तू, या गावचा पाटील ना, अरे बाई काय अवस्था गावाची, का आम्ही इथे राहूच नाहीये अशी तुझी इच्छा आहे. कालांतरी हा काल वर्तला, कालांतरी हा काल वर्तला, कालांतरी हा काल वर्तला. विपरीत बहु वाटले, विपरीत बहु वाटले. कितीक जन अन्ना बिन कांचले, कितीक जन अन्ना बिन कांचले, कितीक जन अन्ना बिन कांचले. दीनपणे बोलती अगाहे, दीनपणे बोलती अगाहे, दीनपणे बोलती अगाहे, दीनपणे बोलती अगाहे, दीनपणे बोलती अगाहे. पंढरीच्या पाटला, पंढरीच्या पाटला आम्हा बरी कोपलासी विठ्ठला, आम्हा बरी कोपलासी विठ्ठला, आम्हा बरी कोपलासी विठ्ठला. नाने भगवंताला साद घातली. बहुधा आम्ही इथं राहूच नाही अशी तुझी इच्छा दिसते. म्हणून नाईलाजाने तुझं हे पंढरपूर सोडून जातो असं काकून त्याला सगळ्या नागरिकांनी सांगितलं, गावातल्या लोकांनी सांगितलं.
आणि ही सगळी लोक निघाली. कुठे निघाली? काय असतं, ज्या ठिकाणी आपला कैवार घेणारा कोणीतरी आहे असा विश्वास असतो त्या ठिकाणी लोक जातात. जिथे आपला कैवारी कोणी नाही अशा ठिकाणी लोक कशासाठी जातील? एकादशीच्या घरात शिवरात्र होणार असेल तर लोक कशासाठी जातील त्याच्याकडे? एकादशीच्या घरामध्ये शिवरात्र करायला लोक कशाला जातील हो? त्यांना जिथे विश्वास होता ना तिथं ते आले. कुठे आले? भूमी सुत परिघाते एका गावाचं नाव आहे बरं का, भूमी सुत परिघ. तुम्ही म्हणाल असं विचित्र कसं काय गावाचं नाव? जरा नाव विचित्रच सांगताय काहीतरी. काय असतं, काही काही कवीलाही खोड असते, सरळ द्यायचं नाही, असा घास द्यायचा. भूमी सुत परिघ हे गावाचं नाव आहे. भूमी सुत म्हणजे कोण? सुत या शब्दाचा अर्थ मुलगा. भूमी म्हणजे जमीन, जमिनीचा मुलगा कोण? त्याचं वर्णन त्या नवग्रह स्तोत्रामध्ये आलंय. धरणी गर्भ संभूत विद्युत कांती समप्रभम कुमारम शक्ती हस्तंच मंगलम प्रणमाम्यहम. भूमीचाच एक भाग म्हणून त्याला पुत्र म्हणून नाव भूमिपुत्र. भूमिसुत म्हणजे मंगळ आणि परिघ म्हणजे वेढा. गावाचं नाव मंगळ वेढा. काय काय खोड असते ती बघा. सरळ नाव द्यायचं नाही, फिरवून नाव द्यायचं. भूमी सुत परिघाते. आणि मंगळवेढा म्हटल्याबरोबर इथले संत आपल्याला माहिती आहेत. भूमी सुत परिघाते होता सद्विप्र भक्त दामाजी. भूमी सुत परिघाते होता सद्विप्र भक्त दामाजी. अद्भुत कीर्ती जयाची, अद्भुत कीर्ती जयाची पावे संतोष जो जगा माझी. आपण कोण आहोत, काय आहोत, कुठे बसलोय सगळं विसरा आणि ही कथा ऐकायचा प्रयत्न करा. जणू काही आपण ही कथा पहिल्यांदाच ऐकतो आहोत, भगवंताच्या लीला ऐकतो आहोत. तिथून निघाले. आता पंढरपुरातली लोक होती हो, ती काय मुक्याला येणार का? मुक्याला येणार नाही. अखंड भगवंताच्या नावाचा जय जयकार करीत आली. जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल, 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 जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल, जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. मंगळवेढ्याला दामाजी पंतांच्या दारामध्ये आली लोक. दामाजी पंतांचं पूर्ण नाव दामाजी पंत विसाजी पंत कुलकर्णी. दारामध्ये आले. दामाजी पंतांची नुकतीच देवपूजा झाली होती आणि आता काकबली वगैरे ठेवून जेवायला बसणार. पूर्वीची लोक हे सगळं करत होते, काकबली वगैरे. आता कुठला काकबली? काकबली म्हणजे फार काही नाही. ज्यांच्या कृपेने आम्ही हे सगळं खातोय त्यांना रोज थोडा घास एवढा ठेवायचा रोज.
आता कुठलं काय, हेच कावण्यासारखे टपलेले असतात. कुठल्याही लग्न समारंभामध्ये जावं, पंक्ती बसवलेल्या असतात कार्यालयांमध्ये. पूर्वीच्या काळापासून पद्धत आहे ना, कसं वाढायचं पानामध्ये. मग पापड, लोणचं, कोशिंबीर, कुरडया, भजी असे सगळे पदार्थ आधी येतात. आणि हे सगळं झाल्यानंतर मग भाताची मूठ, त्याच्यावरती वरण आणि त्याच्यावर तूप. अलीकडचे सगळे म्हणजे आनंदच. हे सगळं वाढलं की पंगत सुरू करेपर्यंत पानात घातलं काही राहतच नाही. पानात पडलं की खातोय, पानात पडला तर थांब की जरा. आपण पंक्तीमध्ये बसलो आहोत, आपल्या बरोबर 100-200 लोक जेवायला बसले, काहीतरी भान ठेवावं. म्हणून अलीकडे सगळी पद्धतच बदलून टाकलेली आहे. अलीकडे पहिला भात वाढतात, त्याच्यावर वरण, त्याच्याही आधी पहिल्यांदा सगळ्या भाज्या बिज्या वाढतात. पातळ भाजी, सुकी भाजी, चटणी असं सगळं वाढतात. आणि सगळं झालं की जेवायला सुरुवात करण्यापूर्वी मग ते कोशिंबीर, पापड, कुरडया, भजी. पद्धत काळानुरूप बदललेली आहे. टाकबली करण्यासाठी बाहेर आले आणि बघितलं की ही तोबा गर्दी. पंढरपुरामधली लोक आता दामाजी पंतांकडे जाता आहेत. दामाजी पंतांकडे गेल्यानंतर काहीतरी मिळेल का? दामाजी पंत हा साधी सुधी व्यक्ती नव्हे. कर्नाटकामधल्या बेदरच्या बादशाच्या दरबारी असलेले सुभेदार, सरकारी हुद्दा होता हातामध्ये. आणि या दामाजी पंतांच्या हातामध्ये बादशहाची जी 2 कोठारं होती, ज्या कोठारांचं नाव आहे गंगा आणि जमुना, धान्याची कोठारं. पूर्वी त्याला ती पेव म्हणत असत. जमिनीमध्ये खड्डे करून त्याच्यामध्ये धान्य भरून ठेवायचं. हे बेदरचा वगैरे भाग असा होता की पाऊस छान झाला की साधारणतः पुढे वर्षभर पुढे एवढं धान्य निर्माण करू शकायची ताकद होती. पण पाऊस झाला नाही म्हणजे मग हे असं असतं. पण त्या धान्याच्या कोठारामध्ये इतकं धान्य होतं की सगळ्या तालुक्याचा किमान पुढच्या वर्षभराचा प्रश्न सुटला असता, एवढं धान्य त्या गंगा जमुना त्या सगळ्या कोठारांमध्ये आहे. आणि ही कोठारं ज्यांच्या ताब्यात आहेत असे दामाजी पंत आहेत. आणि ही सगळी लोक जातात म्हटल्याबरोबर वाटेतली लोक काही थांबतायत? दामाजी पंतांकडे जातात म्हटल्यानंतर तीही उपाशी येतो, तीही यांच्याबरोबर झोंडीच्या झोंडी निघाल्या. शेकडोनी लोक दामाजी पंतांच्या दारासमोर दुपारच्या वेळेला. दामाजी पंतांनी सगळ्यांना नमस्कार केला. काय येणं केलं? कुठून? आम्ही पंढरपुराहून आलोय. आनंद वाटला दामाजी. काय सांगायचं दामाजी पण 7 वर्ष म्हणाले दुष्काळ हो, खायला अन्न नाही, काय करा. आणि तेवढ्यात पत्नीनं हाक मारली, ऐकलं का? एवढीच हाक बर का. उजवी बाजू माता बोलली, आतून हाक एवढीच, ऐकलं का? की बाहेर जण समजून द्यायचं. आता काही जणांच्या ठिकाणी म्हणजे होळीचा कुळाचार केला तरी कळत नाही हो, म्हणजे बोंब. ऐकलं का? आत येता जरा. दामाजी पंत आत गेले. जीवाला पान वाटले. जीवाला बसताना बाहेरच्यांचा हा सगळा प्रकार बघितला आणि मृदू सवार्य नवनीत तैसे सज्जनांचे चित्त जासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. दामाजी पंत बायकोला म्हणाले, आपल्या पत्नीला म्हणाले, अगं तू पान वाढलेस माझं करत, पण मी जेवणार नाही आता. का बरं? 7 वर्ष ज्यांच्याकडे दुष्काळ आहेत अशी भुकेलेली अनेक माणसं माझ्या दारामध्ये आलेली असताना मी सुखानं आतमध्ये जेवावं काय म्हणून भगवंताचा भक्त होऊन गेलो नाही जेवण. बाहेर येऊन साधारणतः माणसांचा अंदाज घेतला आणि बायकोला सांगितलं, काही 100 माणसं आलेत, आमटी भाताची सज्जता करा, त्यांचं झाल्यानंतर मी जेवायला बसेन. मग आलेल्यामध्ये काही बायकाही होता. त्या दामाजी पंतांच्या पत्नी, ज्यांचं नाव सावित्रीबाई, बरं का, त्या सावित्रीबाईंच्या बरोबर कामाला लागल्या
आणि एवढ्या लोकांना काय करणार आता? पटकन आमटी भात काही वेळामध्ये तयार झाला. मग एवढी लोक बसणार कुठे? अंगणामध्ये सगळ्यांच्या पंक्ती वाढल्या आणि बसती जेवायला लोक. बसल्याबरोबर आमटी भात वाढला. इतके दिवसाचे उपाशी, अन्नाचा दाणा नाही. तुम्हाला सांगतो, काही लोक त्यातली सगळ्यांना वाढण्यासाठी सुद्धा थांबली नाही. तो भात घालवला आणि उजव्या हातानं असा नाहीच असा मुटका 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 भाताचे घास टाकायला लागले. उजवा हात कमी पडला म्हणून डावा दोन हाताने अक्षरशः ओरपायला लागली. पण असं सगळ्यांनीच केलं का? सगळ्यांनी केलं असं? सगळ्यांनी नाही केलं. त्यामध्ये काही अशी माणसं होती की ज्यांनी घास उचलला, हातामध्ये मुखापर्यंत दिला आणि भरल्या पानावरती दुपारच्या वेळेला अन्न वाढलेले असताना ढसा 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 रडायला लागली. ती माणसं रडतात बघितल्यानंतर दामाजी पंत त्यांच्या जवळ आले आणि नमस्कार केला. विचारलं, का हो रडता? देवाच्या कृपेनं आमटी भात मिळालाय, जेवण भरल्या पानावर का रडता दुपारच्या वेळेला? अच्छा, याच्या आधी आपण बरीच पक्वान्न खाल्ले, लाडू खाल्ले, श्रीखंड खाल्ले, पुरणपोळी खाल्ली आणि आज आपल्याला फक्त आमटी भात खायला लागतोय म्हणून वाईट वाटतंय का? म्हणून वाईट वाटतंय? अहो, पण काळजी करू नका. पुन्हा एकदा पाऊस पडला, दुष्काळ दूर झाला, संपन्नता आली की पुन्हा पक्वान्न खाता येतील ना. पण आज हे वाटलंय आमटी भात, हे गोड मानून घ्या. प्रार्थना करतो, हवं तर तुमच्या मी पाया पडतो, जेवून घ्या. हे म्हटल्याबरोबर त्याला अधिक रूप कोसळलं. हातातला घास परत पाण्यात पडला लोकांचा. त्यांनी सांगितलं, अहो, आमटी भातच फक्त खायला मिळाला म्हणून आम्ही नाही रडत. मग का रडता? अन्न समोर बघितलं आणि घरामध्ये आम्ही ज्यांना विश्वास देऊन आलोय त्यांचे चेहरे आमच्या डोळ्यासमोर येतात आणि अन्न मुखामध्ये जातच नाही. कुणाला त्यांचे म्हातारे आई वडील आठवायला लागले, दिसायला लागले. कुणाला घरातली लहान लहान मुलं दिसायला लागली. जाताना ते सांगतात, बाबा घासभर काहीतरी खायला भूक लागली. त्यांचे चेहरे आठवतात. त्यांना उपाशी ठेवून आम्ही इथे पोटभर जेवायचं, आमच्या घशाखाली घास कसा उतरेल? तुम्ही सांगा. दामाजी पंत म्हणले, अशी अडचण आहे का तुमची? एक काम करा, तुमच्या पानामध्ये आलंय ना, तुम्ही पोटभर जेवा. मी सांगतो, तुम्ही पोटभर जेवा आणि जेवून जेव्हा तुम्ही परत घरी जाल ना, तेव्हा तुमच्या घरच्यांच्यासाठी प्रत्येकाला मी 100 200 धान्य देतो, तुम्ही त्यांना देऊन खायला घाला. मग तर काही अडचण नाही. असं म्हटल्या बरोबर जीवा जीव आला, डोळे पुसले आणि त्या सगळ्या माणसांनी यथेच्छ भोजन करून तृप्ती दिली, ढेकर दिला तृप्तीचा. आणि म्हटल्याप्रमाणे जाताना स्वतःच्या घरातलं धान्य प्रत्येकाला 1 शेर 2 शेर दामाजी पंत वाटतात. भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले, आशा पाश निवारणे. स्वतःच्या हातानं स्वतःच्या घरातलं धान्य वाटतात. आलेली माणसं परत निघून गेली आणि दामाजी पंतांच्या घरामध्ये खायला मिळते ही गोष्ट कळल्याबरोबर आजूबाजूच्या सगळ्या गावांमधल्या, तालुक्यांमधल्या लोकांच्या झुंडीच्या झुंडी रोजच्या रोज घरी यायला लागल्या. पण येणाऱ्या प्रत्येकाला आपल्या कुवतीप्रमाणे आमटी भात खायला घालायचा. पण शेवटी प्रत्येक गोष्टीला काहीतरी मर्यादा आहेत ना, मर्यादा आहे. सगळ्यांना आमटी भात खायला घालून 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 अखेर आमटी भात संपला, धान्य सरलं घरात. तरी लोकांचा ओघ मी थांबलेला. आणि एक दिवस लोक समोर उभी राहिली आणि आपल्या पत्नीला म्हणाले, अगं समोर तर लोक उभी राहिलेत, आपल्या घरात तर धान्याचा कड नाही, आलेल्या लोकांना उपाशी कसं पाठवणार, रिकाम्या हाताने कसं पाठवणार? पती म्हणते, काय विचार तुमचा? आणि माझा विचार एकच आहे, बादशहाची 2 कोठारं माझ्या ताब्यात आहेत. बरं, मग त्या कोठारांचा आत्ता जर उपयोग झाला नाही तर कोठारामध्ये धान्य भरून उपयोग काय?
बरं, पूर्वीच्या काळी धान्य भरून ठेवायचं, लोकांच्या तोंडचा घास पळवायचा आणि ते धान्य कुजवून त्याची दारू करून लोकांना विकायची, हा तेव्हाचा काही विषय नाही. हे नालायक जमात आत्ता जन्माला आलेली आहे. आणि त्यांच्यासाठी खरं म्हणाल तर तुकोबांचे शब्द आहेत, दुसऱ्यांच्या मुगातला घास काढून ते धान्य सडवून बाजारामध्ये आहे त्या धान्याची किंमत वाढवून त्याची दारू करून त्याच्यावर पुन्हा पैसे करायचे असतील तर घातलिया भय नरकागामी. चांगलं करता येत नाही, वाईट तरी करू नका. बायको म्हणाली माझी हरकत नाही, माझी हरकत नाही काही, पण बादशहाची परवानगी घेतल्याशिवाय कशी काय. सांगितलं अगं, बादशहाची परवानगी घेण्यासाठी पत्र किंवा माणूस पाठवायचा आणि त्याची परवानगी येईपर्यंत ही लोक राहतील का जातील याची खात्री नाही. किती दिवस काढणार त्याच्यामध्ये ना, वाट किती बघणार. करा तुम्ही, बायको म्हणाली, फक्त हे केल्याबद्दल काय शासन होईल याची कल्पना आहे ना आपल्याला. दामाजी पंत म्हणाले त्या सगळ्याचा विचार मी आधीच केलाय. ही धान्याची कोठार जर लुटवली तर काय होईल मला माहिती, हरकत नाही. आणि बादशहाची कुठलीही परवानगी न घेता तुम्हाला सांगतो ती गंगा जमुना दोन्ही कोठार दामाजी पंतांनी उघडी करून दिली आणि सांगितलं ज्याला जे जे हवं ते लुटा. लुटा म्हटल्याबरोबर तुम्हाला सांगतो त्या कोठारामध्ये जी काही पहिली माणसं आतमध्ये शिरली ती शेवटपर्यंत बाहेरच येऊ शकली नाही. तर मागून येणाऱ्या लोकांचा एवढा प्रचंड ओघ होता की त्या ओघामध्ये आतमध्ये गेलेली माणसं बाहेर येऊ शकली नाही शेवटपर्यंत. महिनाभर जवळपास ती लुटवणूक चालू होती. विचार करा धान्य किती असेल. गंगा जमुना त्या कोठारांमध्ये महिनाभर धान्य लुटवण्याचा कार्यक्रम चालू होता. आणि हा कार्यक्रम चालू असताना कसं असतं, जगामध्ये कुणाचं चांगलं व्हायला लागलं की कोणीतरी मध्ये गाड्या घालणारा असतोच. सगळं चांगलं झालेलं काही बघवत नाही. ना खाऊंगा ना खाणे दूंगा. दामाजी पंतांची ओळख सगळीकडे अशी होती की दामाजी पंतांना हे आवडायचं नाही. हा, पंतांना आवडणार नाही म्हटल्यानंतर खालचे सगळे अधिकारी सर्व वागतात. पंत त्यातले, मग खालचे अधिकारी काय वेगळं करणार आहे. पण ना खाऊंगा ना खाणे दूंगा असा वरचा पंतप्रधान भेटला की त्याला कसा खाली खेचता येईल त्यासाठी सगळ्या जगामधून मोठमोठाली युक्त्या निर्माण होतात आणि लोक एकत्र होतात त्याच्यासाठी. बादशहाच्या पूर्व परवानगी शिवाय त्याची खाजगी कोठार, शासकीय कोठार दामाजी पंतांनी लुटवली. ही लुटवल्या म्हटल्याबरोबर दामाजी पंतांवरती खार खाऊन असणारा एक मुजुमदार, त्याचं नाव आहे कृष्णाजी पंत मुजुमदार. हा कोण होता? मुजुमदार होता कानडा ब्राह्मण. मुजुमदार होता कानडा ब्राह्मण. मुजुमदार होता कानडा ब्राह्मण. मुजुमदार होता कानडा ब्राह्मण. फिर्याद लिहून पाठविली. फिर्याद लिहून पाठविली. मुजुमदार होता कानडा ब्राह्मण. मुजुमदार होता कानडा ब्राह्मण. मुजुमदार होता. आकुली भांडारे जनासी लुटिली. आकुली भांडारे जनासी लुटिली. जगामध्ये केली कीर्ती थोर. जगामध्ये केली कीर्ती थोर. मुजुमदार होता कानडा ब्राह्मण. मुजुमदार होता कानडा ब्राह्मण. मुजुमदार
कानडा या शब्दाचा अर्थ, कानडा या शब्दाचा अर्थ दोन. एक कानडा म्हणजे कर्नाटकी आणि दुसरा कानडा म्हणजे बुद्धीनं वाकडा. कसं काय, बेळगाव महाराष्ट्र कर्नाटक महाराष्ट्रवाद पहिल्यापासून चालूच आहे. त्यामुळे हा महाराष्ट्रातला तो तिकडचा. त्यानं मुद्दाम एक मायना तयार केला, पत्र तयार केलं आणि त्याच्यामध्ये बादशहाला वाचून चीड येईल असं मुद्दाम एक भडक मायना त्याच्यामध्ये लिहिला. अलीकडच्या भाषेमध्ये याला बोल्ड लेटर्स मध्ये लिहिणं म्हणतात. व्हॉट्सअप वरती मेसेज पाठवताना महत्वाचं वाक्य 2 स्टार अलीकडे आणि पलीकडे देऊन जसं बोल्ड करता येतं, भडक, तसा तो काही त्यातला जो मायना होता जो त्याला चीड आणेल असा भडक मायना तयार केला आणि आपला एक माणूस बेदरला पाठवला. आता मंगळवेढा ते बिदर कुरिअर सर्व्हिस नाही, माणूस स्वतःहून घेऊन जाणार. किती दिवस लागतील? काही दिवस तर त्याला लागतील. या काही दिवसांमध्ये तो माणूस तिकडे गेला, त्यानं ते पत्र तिथं दिलं आणि ज्याच्याकडे हे पत्र आलं त्या माणसानं बघितलं, आतलं नाव होतं दामाजी पंत विसाजी पंत कुलकर्णी यांच्याबद्दल आलेलं हे पत्र. त्याला दामाजी पंतांबद्दल कळव असल्यामुळे त्यानं विचार केला की आता हे बादशापर्यंत पोहोचायला नको, थोडा काळ गेला म्हणजे जरा आपण बादशाला शांत करून हे सांगूया. तर ते बादशाच्या नजरेतून सुटलं नाही. त्यानं विचारलं, किसका खत आया है? जी नहीं आया, कुछ नहीं. खत किसका है? नहीं, वो कृष्णाजी पंत मुजुमदार ने भेजा है. अच्छा, क्या खत भेजा है? पढ़ के तो सुनाओ मुझे. त्याने तो सांगितलं की तुमची जी काही गंगा जमुना कोठारं होती ती तुमच्या पूर्व परवानगी शिवाय आपल्या पदाचा गैरवापर करून लोकांमध्ये लुटवली आणि तुमच्या कोठारामध्ये आता फक्त ठणठणाट उरलेला आहे, बाकी एक धान्याचा कण सुद्धा ठेवला नाही. अच्छा. बादशाला कळल्याबरोबर बादशानं दुसरं पत्र लिहायची आज्ञा केली लगेच. खत लिहो. त्या पत्राचा मजकूर असा की हे पत्र जो कोणी घेऊन ठाणेदार येणार आहे तो मेरी ये आज्ञा रहेगी दामाजी पंडित को कि ये खत मिलते ही जो खत लेके आया है उसके साथ आप बिदर चले आइए और आपकी जो सूबेदारी है वो कृष्णाजी पंडित को आप बहाल कर देंगे. आप हमारे यहाँ बिदर को चल के आएंगे. माणूस निघाला ठाणेदार तिकडून टाक 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 करत बूट वाजवत आला. आल्याबरोबर त्यानं पत्र दिलं हातात. दामाजी पंतांकडे किती सविनय आहे बघा बरं, काय सौजन्य आहे दामाजी पंतांकडे. ही माणसं खरी तर त्यांना पकडून न्यायला आली बरं, पण आल्यानंतर दुपारच्या वेळेला ही माणसं दारामध्ये आली. त्याला म्हणाले बसा, पाणी घ्या, भोजनाची वेळ झाली, भोजन करता. नहीं, वो सब नहीं चाहिए. ये खत बादशाह ने आपको भेजा है, ये खत पढ़िए और चलिए हमारे साथ. बायकोला जेवून घ्यायला सांगितलं आधी, आणि हे वाचल्यानंतर बायको जेवणार नाही हे माहिती. बायकोला जेवायला सांगितलं. बायकोनं जेवून घेतलं आणि मग सांगितलं की बादशाचं पत्र आलंय आणि जी काही कोठार मी लुटवली त्यासाठी मला भेटायला बोलावलंय. मी जाऊन येतो. काय म्हणाले दामाजी पंत? बादशाकडे जाऊन येतो. जाऊन येतो हा शब्द ऐकला आणि आपला पदर डोळ्याला लावला सावित्रीने आणि विचारलं, का माझी खोटी समजूत घालता? का खोटी समजूत घालता? आजपर्यंत बादशाच्या मर्जीमधून उतरलेला माणूस त्याच्याकडे गेलाय, तो जिवंत परत आला नाही हे मला माहिती का नाही? का माझी खोटी समजूत घालता? हे होणार होतं हे मलाही माहिती आहे,
पण मी काय म्हणते माझं एकदा ऐकता का? बोल. माझी एकच इच्छा आहे, तुम्ही बरोबर जाताय, जा तुम्ही, मी अडवत नाही तुम्हाला, आजपर्यंत कधी अडवलं नाही. पण एक करा, एक तर मला तुमच्या सोबत घेऊन चला. जे काही तुमचं होईल, जी काही तुम्हाला शिक्षा होईल, तुमची अर्धांगिनी म्हणून त्यातली अर्धी शिक्षा मीही भोगेन आपल्यासोबत. आणि जर मला न्यायचं नसेल तर इथून माझी काही ती विल्हेवाट लावा आणि मग इथून जा. माझी विल्हेवाट लावा. दामाजी पंत म्हणाले, अगं असं काय करतेस, काय बोलतेस वेड्यासारखं? आजपर्यंत कधीही माझ्या कुठल्याही प्रसंगामध्ये तू आडवी आली नाहीस, अशी काय आज मांजरीसारखी आडवी येतेस? का असं करतेस? ती म्हणाली, अहो तुमच्या मागून मला इथं जगणं अतिशय मुश्किल होईल, मी कशी जगावं, कोणाच्या आधाराने जगावं? पंत म्हणाले, तुला त्याची काळजी आहे का? अगं काळजी करू नकोस, पंढरपूरचा पांडुरंग आहे ना, निर्वाणी गोविंद राहे मागे पुढे काहीच साकडे, कशाला काळजी करतेस ग? आणि अगं तो असताना तुला भीती कशाची? तो आधार आहे ना तुला, आणि तो तुलाच नव्हे, मलाच नव्हे, सगळ्या विश्वाचा तो आधार आहे. तोची विश्वंभर विश्वाचा आधार, तोची विश्वंभर विश्वाचा आधार, तोची विश्वंभर विश्वाचा आधार. करी दैन्य दूर नारायण, करी दैन्य दूर नारायण, तोची विश्वंभर विश्वाचा आधार, तोची विश्वंभर विश्वाचा आधार, विश्वाचा देव नारायण दयेचा सागर, देव नारायण दयेचा सागर, देव नारायण दयेचा सागर, करी दैन्य दूर नारायण, तोची विश्वंभर विश्वाचा आधार, तोची विश्वंभर, तोची विश्वंभर, तोची विश्वंभर विश्वाचा आधार. असं कर, पंढरपुरातल्या पांडुरंगावरती दृढ विश्वास ठेवून काळजी करू नको, मी येतो हा, असं म्हणून जे कोणी ठाणेदार नेला आले होते त्यांच्याबरोबर दामाजी पंडित बाहेर पडले. आता मंगळवेढ्यातून बिदरला जाणारे मार्ग दोन. एक मार्ग पंढरपुरातून बिदरला जाण्याचा, आणि एक पंढरपुराच्या बाहेरून त्या गोपाळपूरच्या इथून जाणारा बिदरला जाऊन पोहोचणारा मार्ग. पंढरपूरच्या वेशीपर्यंत आले. पांडुरंगाचा पंढरपुरातला कळस दिसला. कळस दिसल्याबरोबर पावलं अडली, पाऊलच पुढे पडे ना हो दामाजी पंतांचे. ते पाऊल पुढे पडत नाही हे बघितलं आणि त्यातल्या एका ठाणेदारांना विचारलं, हे दामाजी पंडित, विठ्ठलला जी का दर्शन करना चाहते हो? काय बरोबर ओळखलं तो, पण तुम्ही मला परवानगी द्याल? हा हा क्यों नाही, झाके आओ. पण कसं आहे, दामाजी पंडितांना पत्र माहिती आहे, शेवटी तो ऑफिसर आहे ना. पहिले कुछ देव बाद में देव. खाकी वेशातला होता तो, खाकी, खाण्यासाठी जन्म आपुला. गळ्यामधला एक किमती आपल्या गळ्यातली जी काही वस्तू होती ती काढली, त्याच्या हातावर ठेवली. जाऊन बोला, हा 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 आप बिलकुल जाओ, कोई ऐतराज नाही. आता तुला ऐतराज कशाला असेल? एका मिळालंय तुला काय हवं ते, आता कशाला ऐतराज असेल? आणि तुम्हाला सांगतो, आतमध्ये गेले
गरुड खांबाला घट्ट मिठी पाहिली आणि पंढरपुरातल्या पांडुरंगाला भेटायला गेले. समचरण सरोचरून सागरलीला मुलाभूत जलद गीत पाणी मंडलम कुंदना तरुण तुलसी माला गंधरम गंजनेत्रम सदय धवल हासम विठ्ठलम चिंतयाने तो विठ्ठल पांडुरंग बघितला आणि सांगितलं, पांडुरंगा तुझ्याकडे तक्रार करायला नाही आलो रे, तक्रार करायला नाही. त्या लोकांसाठी मी धान्याची कोठार लुटवली, नियमाच्या बाहेर जाऊन काम केलं तर मी शिक्षा मिळणार हे स्वाभाविक आहे. ते शिक्षेतून तू मला वाचव अशी याचना करायला तुझ्याकडे आलो नाही बरं. फक्त तुझ्या विश्वासावर घरी भक्तीनं सोडून आलोय. आता आपला विश्वास सार्थ करणं, आपल्या भक्ताचा विश्वास सार्थ करणं हे काम तुझं आहे. येतो करून येतो म्हणून कन्या सासुऱ्यासी जाये मागे परतोनी पाहे. पंढरपुरातला पांडुरंग सोडून जाता जाता पुन्हा 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 मागे वळून बघतात. पांडुरंग पुन्हा पुन्हा वळून बघतात. मन भरेना, पाय तिथून बाहेर येईना. पण नाईलाजानी बाहेर पडलं तर क्रमप्राप्त. नाईलाजानी बाहेर पडले आणि बिदरला गेले. बिदरला गेल्यानंतर जे व्हायचं तेच झालं. बादशाहाने शिक्षा दिलीच होती. पहिला आधी अटकेत टाकला. कोणची शिक्षा पुढे बघू. निर्वाणी गोविंद राहे मागे पुढे काहीच साकडे पडोने. भगवंत आपल्या भक्ताच्या दृढ श्रद्धेला कधीही धक्का लावू देत नाही याची साक्ष देणारे हे आख्यान आहे. भगवंताने हा सगळा प्रकार अवलोकन केला आणि जवळपास 8-10 झाले होते. 8-10 झाले होते आणि भगवंताने 8-10 झाल्यामुळे झटपट निर्णय घेतला. वेळ नाही काढला, झटपट निर्णय घेतला. आणि काय केलं, भगवंताने आपला वेश पालटला. वेश पालटला आणि कुठला वेश घेतला. नेसला नेसला मलिन चिंधोटी. नेसला मलिन चिंधोटी. नेसला मलिन चिंधोटी. हे तरी हातामध्ये काठी. हे तरी हातामध्ये काठी. हे तरी हातामध्ये काठी. होंगडी टाकिनी पाठी. टाकिनी पाठी. टाकिनी पाठी. होंगडी टाकिनी पाठी. टाकिनी पाठी. टाकिनी पाठी. करी जोहार करी जोहार करी जोहार दरबारात. धनभार पंढरीनाथ. धनभार पंढरीनाथ. धनभार पंढरीनाथ. धनभार पंढरीनाथ. काय देवाची सांगू मात. काय देवाची सांगू मात. झाला महार पंढरीनाथ. झाला महार पंढरीनाथ. उंडाशात बांधली चिठी. उंडाशात बांधली चिठी. उंडाशात बांधली. भगवंतानी विठू धेड किंवा विठू महान असा वेश घेतला, नाव धारण केलं आणि दरबारामध्ये आला. काळा सावळा वेश आधी भगवंतांचा. अर्थात ते भगवंताचं रूप आहे. त्या वेशामध्ये भगवंत इतका बोर दिसत होता. त्या रूपाची बेदरच्या बादशाहाला सुद्धा भुली पडावी. बेदरच्या बादशालाही त्याची भुली पडावी बघत राहिला बेदरचा बादशाह. कौन है? भगवंताने सांगितलं जसं रूप तशी भाषा. त्यासनी सांगा मंगळ येण्यासनं इथून धेड आलाय. महाराजांची भाषा. मंगळ येण्यासनं इथून धेड आलाय. कोण आहे हा?
संतांचा चाकर आलाय म्हणून सांगा विठू धेड हे हो माग भगवंताने सांगितलं मंगळ इडियासनं आलोय माग हटणार नव पुढे जाणार भगवंताने चालत पुढे आणि काय केलं मुंडाशात बांधली चिठी फेकितो दुरून जग जेठी फेकितो दुरून जग जेठी फेकितो दुरून जग दामाजीनं लुटलीची कोठी लुटलीची कोठी लुटलीची कोठी दामाजीनं लुटलीची कोठी लुटलीची कोठी लुटलीची कोठी त्याच घ्याव दाम पदगात मला महान पंढरीनाथ मला महान पंढरीनाथ भगवंतांचा वेश बघून सगळ्या दरबार किती 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 हसायला लागला अरे हा म्हणाले काय घेणार भगवंताने आपल्या बरोबर जी थैली आणली होती भगवंत आले आणि चमत्कार झाला नाही असं होईल काय तोच एक मोठा चमत्कार आहे त्यानं केलेले चमत्कार काय आलो भगवंतानी फक्त थैली उघडली आणि फक्त उलटी केली आणि चमत्कार खळखळा खळखळा ओटिल्या मोहरा खळखळा ओटिल्या मोहरा ह्याची मोजून पावती करा ह्याची मोजून पावती करा ह्याची मोजून पावती करा भीग बघून चमक द्या नजरा चमक द्या नजरा चमक द्या नजरा भीग बघून चमक द्या नजरा चमक द्या नजरा चमक द्या नजरा शाह घाली दोटे तोंडात मला महान पंढरीनाथ मला महान पंढरीनाथ झाला महान झाला महान झाला महान पंढरीनाथ पंढरीनाथ भगवान की आणि सगळ्या मोहरा ओतल्या आणि भगवंत भक्त बाहेर आले आणि विठू धेड म्हणून आलेला पंढरीनाथ अंतर्धान पावला त्या मुद्रा सुद्धा बाजूला पडल्या सगळा प्रकार बाजूला पडला बादशहाला भुली पडली ती भगवंताच्या त्या अप्रतिम रूपाची तुम्हाला सांगतो बादशाह वेडा झाला बादशाह वेडा झाला वेड्या पिशासारख्या करायला लागला काही करा पण मला तो विठू धेड दाखवा मला त्याला परत बघायचं वेड्यासारखा बाहेरून पडून राहावं तो पडलेला बघून कावळे त्याच्या भोवती यावे त्या कावळ्याला त्यांनी सांगावं कागा कागा सब कुछ खाइए चुन चुन मेरा मांस बादशाह सांगतो कागा कागा सब कुछ खाइए चुन चुन मेरा मांस पण दो नयन मत फोड़िए विठू मिलन की आस कधी तो विठू धेड आला तरी दोन डोळे त्याला बघायला तेवढे शिल्लक ठेवा बाकी सगळं मांस माझं काढून घ्या विठू धेड बघण्यासाठी पागल झालेला बादशाह दामाजी पंतांना मोकळं केलं दामाजी पंडित सुटून निघून गेले आणि आपल्या बाकीच्या माणसाला आज्ञा केली दामाजी पंडिताच्या मागावर माणसं पाठवा का तो विठू धेड कोण त्याच्या घरचा आहे त्याला बोलावून घ्या तो म्हणला नाही मीच येतो चला त्या सगळ्या माणसांबरोबर दामाजी पंडितांचा पाठलाग करत आला वाटेमध्ये घरी जाण्यापूर्वीच दामाजी पंडितांच्या कानावर हात पडली दामाजी पंडित रुक जा बादशाह आलेला बघून बादशाह सलाम आपण इथं का आला तू विठू धेड कुठे मला दाखवा बरं एकदा कोण विठू धेड कोण विठू धेड म्हणजे तुमच्या घरातून आला होता तुमचा चाकर आहे
म्हणला नोकर आहे तुमचा. अहो माझा नोकर कुठून नसेल, परंतु नोकर माझ्या घरात नाही, विठू धेड माझ्या घरात नोकर नाही हो कोणी. दामाजी पंडित क्यों झूठ बोल रहे हो, उसका दर्शन देना नहीं चाहते हमको, नहीं करवाना चाहते, झूठ क्यों बोल रहे हो. एक बार उसका दर्शन करना है, पागल सा हो गया उसके दर्शन के लिए, एक बार खाली मैं आपको प्रार्थना करता हूँ, आपके पांव पड़ता हूँ, लेकिन एक बार उस विठू धेड का दर्शन करवाइए. आता दामाजी पंडित त्याला विचारतात, तुम्ही म्हणता विठू धेड, मी तर पाहिलं नाही, दिसायला कसा होता तो तरी सांगा हो. बादशाच्या मुखातून जळवे शब्द यावे, राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया. त्या धेडाच्या रूपामध्ये सुद्धा भगवंताचं रूप लपत नव्हतं, बरं ते तेज लपत नव्हतं. भगवंताचं वर्णन केल्याबरोबर जी अंगाला थरथर 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 लागली दामाजी पंतांच्या, आणि अखंड डोळ्यामधून अश्रुधारा, आणि बादशाह सारखा म्हणे मला तू विठू महार दाखवा, विठू धेड दाखवा, असं ऐकल्याबरोबर बादशाच्या पाया पडला दामाजी पंडित. बादशाह नखाऊ त्याला सारखं विठू धेड म्हणा. हा अहो तो कसला धेड, या नीचासाठी तो धेड झाला, ह्या नीचासाठी तो नीचापेक्षा नीच धेड झाला, त्याला नका धेड म्हणून. ऐसा क्यों बोलते तुम, फिर वो कौन है, कौन मतलब, अरे वो पंढरपुर का राजा है, पाटिल है, विठ्ठलनाथ है. तो मैंने उसको पहचाना कैसे नहीं, मला कसं नाही कळलं. दामाजी पंडित म्हणतात तुमची काय कथा घेऊन बसलात अहो, वेदानाही नाही कळला, वेदानाही नाही कळला, अंतपार याचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. परब्रह्म हे भक्तासाठी उभे ठाकले भीमे काठी, परब्रह्म हे भक्तासाठी उभे ठाकले भीमे काठी. उभा राहिला भाव साम्य, उभा राहिला भाव साम्य, जणुकी पुंडलिकाचा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, हा नाम्याची गीर काकतो, हा नाम्याची गीर काकतो, हा नाम्याची गीर काकतो, हा नाम्याची पुरंदराचा परमात्मा, पुरंदराचा परमात्मा, पुरंदराचा परमात्मा, वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, राजा पंढरीचा, राजा पंढरीचा, पंढरीनाथ.
बादशाह म्हणाला ते सगळं ठीक आहे, पण मला त्याला भेटायची इच्छा अजूनही तशीच आहे ना. आणि त्याला आता फक्त तुम्हीच प्रगट करू शकता. हिरवाणी गोविंद राहे मागे पुढे काहीच साकडे पडणे. काही करा पण त्या विठू महाराला माझ्या समोर प्रगट करावं. आणि बादशाचा तो शुद्ध भाव बघितला, काकुळतीला आलेला बादशाह बघितला आणि भगवंताला भक्ती प्रेमानं साद घातली, प्रार्थना केली, प्रभो निज रूप दाखवा हो, हरी दर्शनासी द्या हो, निज रूप दाखवा हो, हरी दर्शनासी द्या हो, निज रूप दाखवा. निज रूप दाखवा. नरसिंह होनिया घुमवीत गर्जना, शतसूर्य तेज दावा अज्ञात याजनासी. भाला समुद्र गोपा, भाला समुद्र गोपा, ते रामचंद्र भावो निज रूप दाखवा. दर्शना द्या हो, निज रूप दाखवा. पार्थास दाविले ते प्रभु विश्वरूप दावा. पार्थास दाविले प्रभु विश्वरूप दावा. मुरली मनोहरा या पाजवीत पा. एका करांगुलीने, एका करांगुलीने गोवर्धना धरा हो, निज रूप दाखवा. हरी दर्शना द्या हो, निज रूप दाखवा. राजभ्रमा पटू द्या प्रत्यक्ष एकवार. राजभ्रमा पटू द्या प्रत्यक्ष एकवार. राजभ्रमा पटू द्या. राजभ्रमा पटू द्या प्रत्यक्ष एकवार. श्री कृष्ण विष्णु राम तुझी विठू महार. तुझी विठू महार. तुझी विठू महार. जाळीत रामनाथी, जाळीत रामनाथी आन शांत व्हावो, निज रूप दाखवा. हरी दर्शना द्या हो, निज रूप दाखवा. निज रूप दाखवा. निज रूप दाखवा. भगवान पंढरीनाथ समोर उभे राहिले का. शेवटची प्रार्थना महत्वाची होती. राजभ्रमा पटूद्या प्रत्यक्ष एक वार. काय पटूद्या? श्री कृष्ण विष्णू राम तुझी विठू महार. विठू महार दुसरा तिसरा कोणी नाही हो. माझा पंढरपूरचा पांडुरंग माझ्यासाठी धावून आला का.
आलेल्या सगळ्या लोकांच्या ठिकाणी भगवंतच भरून राहिला आहे आणि या प्रत्येकाच्या पोटामध्ये अन्न जाणं आणि त्यांच्या मुखातून येणारा तृप्तीचा ढेकर म्हणजे भगवंत प्रसन्न झाल्याची साक्षात पावती घेणारे दामाजी पंत. त्या दामाजी पंतांसाठी भगवंतांनी हे अलौकिक रूप धारण केलं. का धारण केलं? तुकोबा म्हणतात त्याप्रमाणे आपलं भक्तत्व त्यांनी सिद्ध केलं होतं. भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशा पाश निवारुनी विषय तो त्यांचा झाला नारायण. आणि मग तुकोबाराची खात्रीची ग्वाही देतात निर्वाणी गोविंद राहे मागे पुढे काहीच साकडे पडू नये. ते विठू महाराज म्हणजे भगवान पांडुरंगांचं दर्शन घेतलं आणि जणू काही समाधी लागावी असा त्या बादशहाला अलौकिक आनंद झाला. एक अलौकिक आनंद बादशहाला झाला. बादशाह निघून गेला आणि कमलनाथ सर्वेश्वर पांडुरंग प्रसन्न झाला म्हटल्याबरोबर तो काहीतरी तर दिल्याशिवाय जाणार नाही. काहीतरी तर देईल. विचारलं काय देऊ? सगळ्या संतांचा जो एक ध्येय विषय आहे, एक मत आहे, एक दृढ श्रद्धा आहे, काहीही नको आहे अशा निष्काम भक्तीनं जे सगळे संत जे सगळे भक्त काम करतात आणि माग म्हटल्याबरोबर काय मागतात? जे तुकोबांनी मागितलं तेच मागतात. हे चिदान देवा देवा झाड सरळ न भावा गुण गायीन आवडी हे सर्व माझी जोडी धनगे रंती घर संपदा संत संग देई सदा. मी चांगलं कार्य करत असेल ना भगवंता तर माझ्या मागे उभा राहा. उद्या भविष्यामध्ये मला जन्म दिलास तो माणसाचा नाही दिलास तरी चालेल, मला कुत्रा कर, कुत्रा केलास तरी चालेल, पण तो कुत्रा तुझ्या राऊळामध्ये तुझ्या भजनामध्ये नाचणारा कुत्रा कर. गजानन महाराजांच्या इथल्या कीर्तनामध्ये नाचणारा हत्ती काय पुण्य कमावत असेल त्या हत्तीने विचार करावं. हत्ती हे खरं विषयाचं प्रतीक आहे. हत्ती विषयांचं प्रतीक. विषय सेवनामध्ये हत्तीचा जोर जबरदस्त आहे हे सुभाषित सांगतो. पण तो हत्ती सुद्धा गजानन महाराजांच्या त्या वारकरी कीर्तनामध्ये डोलत डोलत येतो आणि कीर्तनकार महाराजांच्या गळ्यामध्ये माळ सुद्धा तो हत्तीच घालतो सोडलेली. काहीतरी पूर्व पुण्य असल्याशिवाय त्या हत्तीच्या देहामध्ये येऊन महाराजांच्या त्या नामस्मरणामध्ये नाचायची इच्छा हत्तीला होणं केवळ अशक्य आहे. म्हणून सगळे भक्त सांगतात, सगळे संत सांगतात मला माणूसच कर असं नाही. तुला ज्या देहामध्ये ज्या जन्मामध्ये मला टाकायचं त्या टाक, पण प्रत्येक जन्मोजन्मी मला तुझी सेवा मिळावी, तुझी सेवा करीन मनोभावे. माझे मन पांडुरंगी रे. प्रत्येक जन्मामध्ये मला सेवा मिळावी आणि हा प्रत्येक जन्म तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. हे चिदान देवा देवा तुझा विसर न व्हावा. बस 4 दिवसांची कीर्तन सेवा वर्षभराच्या आतच पांडुरंगांनी या ठिकाणी पुन्हा एकदा ग्वाल्हेरमध्ये बोलावून आणलं. अनेक सगळ्या मोठ्या लोकांची सगळ्या भक्तांची ओळख झाली. नवीन हरिद्वार पासून झालेली ओळख अशी पुन्हा एकदा दृढ झाली. त्या सगळ्यांचे मी मनापासून तुमच्या श्रोत्यांचे आभार मानतो. आज उच्चांक गर्दीचं झालं तो कीर्तनासाठी नाही, भगवंताची लीला ऐकण्यासाठी झाला. बहुत सुकृताची जोडी हृदय विठ्ठले आवडी या मौलींच्या शब्दाप्रमाणे याही नंतर उत्तरोत्तर हा उत्सव शताब्दी वर्ष नाही, हा अखंड उत्सव चालू राहो. आणि या उत्सवामध्ये जे गवांदे परिवार सगळं कार्य करतो आहे त्याच्यातले सर्वात मोठे नॉट आउट आमचे 75 पांडुरंगाच्या चरणी खरंच विनम्र प्रार्थना आहे की शतायुषी नाही दीर्घायुषी करावं. आणि याही पेक्षा ताकद, याही पेक्षा शक्ती, याही पेक्षा बुद्धी या सगळ्या परिवाराला नवे इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या मनामध्ये उत्पन्न करावी. आणि याही पेक्षा आणखी द्विशतकोत्तर उत्सव सुद्धा साजरा व्हावा अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करू. ही चिदानंद तुझा विसर न व्हावा. भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारो भक्त ऐसे जाना जे देही उदास.
ऐसे जाना भक्त ऐसे जाना भक्त ऐसे जाना जेथे गुलाल ये दान देगा देवा तुझा विसर नवा